हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज ना मुलांच्या टिफिनसाठी मस्तपैकी हेल्दी असा नाश्ता बनवायला घेतलेला. त्यासोबत ना टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप असेल ना, खूप छान लागतं आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. त्याआधी ना इथे माझे 2 पार्सल रिसीव्ह झालेले होते, ते तुमच्यासोबत शेअर करावे म्हटलं. आता ने हे क्रेप ऑर्डर केलेलं होतं मी मीशोवरतून. फक्त 135 रुपयाचं मला पडलेलं आणि खूप छान क्वालिटीमध्ये आलेलं होतं. 2 टॉवेलसुद्धा मी ऑर्डर केलेल्या होत्या आणि त्याची क्वालिटी पण एक नंबर होती. ह्या 205 रुपयाच्या होत्या आणि ना तुम्ही म्हणाल की आता टॉवेलसुद्धा हिने मीशोवरतून ऑर्डर केलेल्या, पण ना मला ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन शॉपिंग फार परवडते आणि मी सगळ्या वस्तूचा रिव्ह्यू चेक करूनच मी ऑर्डर करत असते. याचा कपडा ना वॉश केला की ना अजूनच सॉफ्ट होईल असा कपडा आहे आणि खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. शॉपमध्ये आपण घ्यायला गेलो ना फार महाग सांगतात. 200 रुपयाचा एक टॉवेल सांगतात. मी 200 रुपयाचे 2 ऑर्डर केलेले आणि माझा ना हेअर ग्रोथ फार चांगला होतो आहे आणि त्यासाठी मी खूप साऱ्या टिप्स फॉलो केल्या. तेव्हा कुठे माझा हा अनुभव सक्सेस झालेला आणि त्या टिप्ससुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. तर आता मूग डाळ मी अर्ध्या तासापूर्वीच भिजत घातली होती बरं का आणि त्यासोबतच ना काही हिरवी मिरची, लसूण, जिरं वाटून घेतलेलं आणि ते बॅटर भांड्यामध्ये काढून घेतलं. आता त्यासोबत ना थोडंसं ओवा, धने पावडर टाकून घेतलेलं, थोडंसं हळद, मीठ आणि गरम मसाला पण टाकलेला आणि मस्तपैकी थोडंसं आपलं बेसन पीठ आहे ना 2 चम्मच घेतलेलं, मिक्स करून घेतलेला विस्करच्या साहाय्याने आणि आपल्याला जसं इडलीचं बॅटर असतं ना त्या प्रकारे हे बनवून ठेवायचं. 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवायचं. थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी ॲड केलेली होती त्यामध्ये आणि आता ना 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवून झाल्यावर तव्याला मस्तपैकी तेल आहे ना स्प्रेड करून घ्यायचं आणि आपण जसं उत्तप्पा बनवतो ना त्याच प्रकारे बनवून घ्यायचं आणि हे जे बॅटर आहे ना तव्यावर टाकून स्प्रेड करून घ्यायचं. दोन्ही साईडनं क्रंची वेळेपर्यंत भाजायचं प्लेट ठेवून आणि मस्त ना टोमॅटो सॉससोबत किंवा टोमॅटो केचपसोबत खूप छान लागतं. हे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत